माझं नाव गणेश वसंतराव शिंदे, राहणार पिंपळगाव, पोस्ट जेवली, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ. माझ्या मुलाला आज तापीचा होता. ताप अशी 102 104 अशी ताप यायची. कोण्याही दवाखान्यात नेलं तर काही इलाज झाला नाही तापीचा. रिपोर्ट पण मुंबईचे रिपोर्ट आले, कुठले रिपोर्ट काय आले, सगळे काही रिपोर्ट नीट यायचे. वैद्यवाने खूप केल्या, वैद्यापाशी नेलं तरी काहीच फरक पडला नाही. मग शेवटी दवाखान्यातून या दवाखान्यात त्या दवाखान्यात त्या म्हणल्यानं मी काय की त्याला कोटच न नेता घरालाच घेऊन गेलो देवाच्या पायातून. आता काही होते, डॉक्टरनं सांगितलं आता काय नाही बाबा म्हणजे तुला कोटं न्यायचं तर तिथे आम्हाला हैदराबाद जा येतं जा. कोटच गेलो नाही, परत घरी घेऊन गेलो मुलाला. घरी घेऊन गेले आणि मग तिथून आता आमच्या गावात एक बाई येते गेली पहिल्या सोडून. तिनं सांगितलं मलकापूरला घेऊन जा. कुठंच नाही, बुधवारी येतं आलो, बुधवारला येतं झाल्यानं येतं बापूचं दर्शन घेतलं. त्याला त्या दिवसपासून 3 वाजता ताप आली होती, दर्शन घेऊन गेला होता. पण परत बापूकडे आलो नाही, विश्वास ठेवला. तर आता 2-3 वर्ष झाले त्याला ताप नाही, दवाखाना नाही, काहीच नाही. माझा इलाज मुलाचा झाल्यावर कमीत कमी आमच्या गावातून 50 ते 60 लोक येतात पिंपळगावचे. आता येता आता 2-4 महिने झाले मी काय आलो नव्हतो. आता एक आमचा सोयरा असाच दारू पिऊन जाऊ म्हणल्यानं आलो आम्ही आता इकडे. सोबत मी कोणासोबत येतो चला म्हणल्यानं मी कमीत कमी 50-60 माणूस आणले येतं. आपल्याला दुसरं काही नाही, त्याच्यामध्ये तेवढंच घरते तेवढं सेवा करायची. आपलं कमी झालं म्हणून आता कोणालाही सांगायचं उगं सांगलं आपलं कमी झालं त्याचं कमी, त्याला असं करत 50-60 माणसं आमच्या गावातून झाली. एका जणाला मुलगा बी झाला, त्याला 10-12 वर्ष एक पहिली मुलगी होती, पण झालं मुलगा. त्याच्या बारीत आल्या त्यालाही मुलगा झाला, त्याचंही समाधान झालं. असे 50-60 लोक घरते आमचे येते. आता मी काल परत 2-3 महिन्यात आलो नव्हतो. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. इथं आले होते आशीर्वाद घ्यायला. आशीर्वाद घेतल्यानंतर तापही नाही झाली. आणि माझा हा अनुभव पाहून गावातले 50 ते 60 लोक या नगरीमध्ये आशीर्वाद घ्यायला येतात. त्यांची इच्छा पूर्ण झाली. कोणाला मुलंबाळ होतो त्यांना मुलंबाळ झाली. ज्यांच्या ज्या समस्या होत्या त्या दूर झाल्या. यवतमाळ म्हणजे आपल्याकडे पुढारी म्हणतात बघायचं तुला यवतमाळ, ते यवतमाळ म्हणजे बाउंड्रीवरचं गाव आहे महाराष्ट्राच्या. 350 किलोमीटरवरून ते इथं आलेले. टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. 10-15 शेळ्या होत्या. 10-15 शेळ्या होत्या. आता 100-125 शेळ्या आहे माझ्याकडे. शेळ्याच चारतो, काय दुसरं काम करत नाही. शेळ्या ढोरं मात्र हे चारत येतो आलो. आता काही आज एक दिवस वाघानं काही दुरून येऊन जवळच नाही धरली शेळी धरल्यानं आता काय करणार, अशीच धरली शेळी धरल्यानं. मग आता मी म्हणलं बा आता काय करावं काय बोललो. धरलं, उचलला, मोठा हाणला वाघाला इथे देवाची कृपा. आता हाणलं त्यानं तिथं बसला. शेळीला मग मी काय केलं, त्याच्या हातातून तोंडातली शेळी ओढून घेतली. दत्त महाराजाची कृपा नाव घेतलं. शेळी उघडली, हातामध्ये वरटून गळा बसला होता. पण शेळी त्याला खाऊ दिली नाही. त्याच्या तोंडातून ओढून शेळी रोडवर आणली मी. मग मोबाईल पण लावता, छेत्री राहिली होती त्याचं, पण मला काही धक्का केला नाही त्यानं. शेवटी त्याच्या तोंडातून काढून शेळी आणली. एवढा अनुभव आपल्याला. वाघ होता. वाघाने मारलं. हे सांगतोय माझ्या शेळीला वाघाने धरलं होतं. काय कशाने धरलं होतं? आणि वाघाने धरल्यानंतर हे दगड उचलून घातला डोक्यात. पाठीमध्ये लागला, डोक्यात लागला नाही. पण तू कसं पेला त्या वाघाला? ते जेव्हा दत्त महाराजाची कृपा मी घाई भरून गेलो. असंच होतो, त्यात नट धरलं पक्का शेळीचं. असं आहे का? नट धरलं. मला वाटतं नाही काय की तुम्हाला हाणला येईल तिनं तुम्हाला कुराड हातात असं उभा राहील. बरं, मेला नाही ना? नाही, काही झालं नाही त्याला. ते निघून गेला, मी शेळी घेऊन आलो. ती बी वाघ केला आणि ही बी वाघ इकडं आला. टाळ्याच्या गजरात स्वागत करूया.